कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणावर महागड्या घड्याळांची चोरी करण्यात आली होती। 18 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती। फिर्यादी संजय लालचंद जैन यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून विविध कंपन्यांची घड्याळे चोरून नेली होती। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे केला आहे। तपासादरम्यान बिहार राज्यातील घोडासहन येथील कुप्रसिद्ध टोळीचा या दुकानफोडीमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। माहितीच्या आधारे पथकानं पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सापळा रचून टोळीच्या 8 जणांना ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुरेंद्र जयमंगल दास वय 40, रियाज नईम अन्सारी वय 40, पप्पू बिंदा गोस्वामी वय 44, राजकुमार चंदन साह वय 20, राजू कुमार बिरा प्रसाद वय 45, नईम मुन्ना देवान वय 30, राहुल कुमार किशोरी प्रसाद वय 26 आणि गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय 25 अशी आहेत। हे सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी आहेत। पथकानं या आरोपींच्या अंगझडतीतून टायटन आणि टायमॅक्स कंपनीच्या 100 महागड्या घड्याळांसह 9.81 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल, 2 वायफाय राउटर आणि 7 मोबाईल जप्त केले। असे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 10.62 लाख रुपये इतकी आहे। तपासादरम्यान या टोळीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरातील मोबाईल शॉपमध्ये ही चोरी केली असल्याचं उघड झालंय। त्यांनी तेथून चोरलेल्या मोबाईल फोन नेपाळमध्ये विकल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात मोबिन देवाण आणि मुकेश शहा हे 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। हे यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकानं केली आहे। यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहेत। पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोपरगावमधील व्यापाऱ्यांमध्ये आता दिलासा निर्माण झाला आहे। 18 तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण 275 घड्याळं आणि 3.5 लाख रुपये रोख असं साधारण 25 ते 30 लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीम यांची टीम गठीत करण्यात आलेली होती। घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती। त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण 100 घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकव्हर केलेली आहे। यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचं नागरिकांकडून कौतुक केलं जाते। पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोपरगावमधील व्यापाऱ्यांमध्ये आता दिलासा निर्माण झालाय।